नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत ऑनियन रवा डोसा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा टाकूया। 2 चमचे गव्हाचे पीठ टाकायचे। 1 चमचा बेसन पीठ टाकूया। 1 चमचा साखर टाकायची। साखरेमुळे डोशाला छान कलर येतो। चवीनुसार मीठ टाकूया। झाकण लावून मिक्सर मधून फिरवून घेऊया। एखादा मिनिटभर फिरवायचं। रवा असा बारीक काढायचा। बारीक केलेला रवा बाउल मध्ये टाकून घेऊया। 1 कप दही टाकायचं। सर्व चमच्याने दही पिठामध्ये छान मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी टाकायचं। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। एकजीव करून घ्यायचं। गिठोळ्या राहता कामा नये। सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करत राहूया। इडलीचं किंवा डोशाचं बॅटर कसं असतं त्यानुसार बॅटर बनवायचं। बॅटर आपले रेडी झाले आहे। झाकण ठेवून अर्धा तास भिजू द्यायचं। अर्ध्या तासाने चेक करूया। बॅटर आपले इथे छान भिजले आहे। बॅटर मध्ये पाऊण टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा। चमचाभर पाणी टाकायचं। बॅटर छान मिक्स करून घेऊया। बॅटर मध्ये थोडेसे पाणी टाकूया। मिक्स करून घेऊया। बॅटर आपले इथे रेडी झाले आहे। डोसा तयार करायला घेऊया। पॅन आपला छान गरम झाला आहे। 2 चमचे बॅटर टाकून गोल डोसा तयार करून घेऊया। कडेकडेने थोडं तेल सोडून घेऊया। बारीक चिरलेला खूप सारा कांदा टाकायचा। थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। कांदा आणि कोथिंबीर डोशामध्ये थोडीशी दाबून घ्यायची। मध्यम आचेवर डोसा भाजू द्यायचा। डोशाला गोल्डन कलर आला की डोसा उलथून घ्यायचा। असा मस्त तयार झाला कुरकुरीत ऑनियन डोसा। आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर अशा प्रकारे आपण आज बघितला आहे रव्याचा ऑनियन डोसा। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब